आज तुम्हाला मी डिंकाचे लाडू करून दाखवत आहे. त्याचं प्रमाण बघा. आता करताना लाडू हे बाळंतिणीसाठी आहेत, तर किंवा आपण पण खाऊ शकतो, पण शक्यतो बाळंतिणीसाठीच आहे. तर हे ह्याच्यासाठी एक वाटीचं प्रमाण घ्यायचं. ही एक वाटी घ्यायची. मग तुमच्या घरातली कोणती असू दे वाटी, ते तुम्ही प्रमाण घ्यायचं. या 3 वाट्या हे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, 1 वाटी खारीक, अर्धा वाटी काजूगर, त्याच्यात तुम्ही 25-30 सुद्धा घेतले चालतील. अर्धा वाटी हेच प्रमाण, अर्धा वाटी बदाम 25-30 घेतले चालतील. अर्धा वाटी डिंक, सुंठ 4 चमचे, 3 चमचे हालीम, 1 वाटी खोबरं, 2 वाट्या गूळ, 1.5 वाटी तूप आणि अर्धा वाटी खसखस किंवा 4 चमचे खसखस. हे एवढं प्रमाण झालं. आणि बाळंतिणीसाठी असेल तर हे तुम्ही बाळंबत्तीसा म्हणून येतो तो टाकायचा. आता इथे 50 ग्रॅम आहे, पण मी फक्त 25 ग्रॅमच टाकणार आहे एवढ्या प्रमाणाला. हे फक्त बाळंतिणीसाठी. बाळंबत्तीसा म्हणून याच्यात 32 औषधं असतात, सगळे ज्येष्ठ मध, सुंठ सगळं मिक्स असतं. ते सगळ्या प्रकारची औषधं आयुर्वेदिक ते टाकायचं. आणि गूळ तुम्हाला कमी जास्त पाहिजे तर करू शकता, किंवा पिठी साखर घालणार असला तर 2 वाटी पिठी साखर. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, तूप घ्यायचं. त्या तुपामध्ये म्हणजे नंतरच्या मग तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ हे करता भाजता येतं उरलेल्या तुपामध्ये. म्हणून पहिल्यांदा बदाम आणि काजू हे भाजून घ्यायचे व तळून घ्यायचे. पहिला बदाम आणि काजू तळून घ्यायचं, म्हणजे मग नंतर प्रॉब्लेम येत नाही. मग उरलं तूप प्रश्न येत नाही, म्हणून भाजून घ्यायचं. सगळं भाजून घेतलंय म्हणजे तळून घेतलंय, ते आपण बाजूला काढून घ्यायचं. नंतर डिंक त्याच्यात घालून घ्यायचा. हे वेगवेगळ्या वाटत चालतील ना. आता याच्यामध्ये आपण डिंक टाकायचं, थोडं थोडं टाकून अजून ह्याच्यात तूप टाकायला लागेल थोडं. आणि आता हा डिंक फुलून घ्यायचा, थोडं थोडं करून घ्यायचा, म्हणजे मग प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे फुलतो ना तो, एकदम भरपूर प्रमाणात फुलतो, म्हणून थोडं थोडं करून घ्यायचं. हा आता फुलतो, आता काढून घ्यायचं. डिंक सगळं फुलून घ्यायचं. आणि मग हे सगळं नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं फक्त. आणि मिक्सरमधून बारीक करून ह्याच्यात टाकून मग त्याचे लाडू करायचे. पण गव्हाचं पीठ मात्र चांगलं बारीक गॅसवर एक 30 ते 35 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे खाताना कचकच लागत नाही. तूप हे करून घ्यायचंय. आपण थोडं थोडं तूप टाकायचं, गव्हाचं पीठ त्याच्यात टाकून घ्यायचं, हलवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला
लक्षात येईल की किती हवं आहे ते. टाकायचे ते. तूप लागेल ते हलवून नंतर लक्ष द्यायचं. थोडं थोडं टाकून हलवायचं आणि असं सतत मंद गॅसवरती बघायचं. 20 सेकंद, 20 मिनिट, मग 25 मिनिट असं बघायचं. ते चांगलं भाजलं गेलं पाहिजे. थोडं थोडं तूप घालत. आता बघा, आता हे इतपत भाजलंय. अजून लागणार आहे याच्यात तूप. जवळजवळ मी सगळं 1.5 वाटी घेतलं. तेवढ्या सगळ्या सामानासाठी मी 1.5 वाटी तूप घेतलं. त्याच्यात बदाम, काजू, गिंक हे सगळं तळून उरलेलं तूप मी गव्हाच्या पिठात भाजण्यासाठी घेतलं. हे असं झालं. अजून मी आता सगळं आहे तेवढं टाकून देते. आता हे कंप्लीट 30 मिनटं भाजायचे. 30 मिनटं भाजल्यानंतरच ते चांगलं 30 ते 35 मिनटं लागतील. एकदम कमी गॅसवर. मोठा गॅस केला तर ते भाजन पण त्याला चव राहणार नाही, कारण ते कच्चटच राहणार. म्हणून बारीक गॅसवर ते आतपर्यंत हे तूप जिरत भाजलं जातं. आता बघा, ह्याला अजून थोड्या वेळाने अजून तूप सुटेल, मग आपलं ते चांगलं झालं. फक्त तुमच्याकडे हे पीठ भाजण्याची ताकद पाहिजे, म्हणजे मग सगळं. आता मेन लाडूसाठी गव्हाचं पिठाचंच ते चांगलं भाजलं गेलं पाहिजे तुपात. आणि याच्यासाठी आता बाळंतिणीसाठी करायचं म्हणून साजूक म्हणजे 3 वाट्या पिठाला 1.5 वाटी तूप, अर्धा वाटी बेदाणा पण तुम्ही टाकत तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण मी नाही टाकत आहे. बेदाणा नाही टाकत आहे. त्याच्याकडे टाकतात. आणि डिंक, काजू, कोण पिस्ता टाकतं, कोण अक्रोड टाकतं. पण मी पहिल्यापासून करत आले त्याच्यात मी काही टाकलेलं नाही, पण तुम्ही टाकू शकता पिस्ता. खारीक पावडर मी घरीच बनवले. 1 दिवसाचं हे खारीक पावडर 1 दिवसात सुद्धा ती बनवली जाते. तिची पण एक सोपी पद्धत आहे खारीक पावडर बनवण्याची. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झाले. हे पीठ बघा आणि हे पीठ बघा, गव्हाचं पीठ किती म्हणजे किती चेंज झाले कलर. अजून चांगलं भाजलं गेलं पाहिजे. तुम्हाला दाखवतेच. 32 मिनिट झाल्यात. आणि हलकं लागतं पीठ. आणि जर आपल्याला वाटलं की अजून आपल्याला काही समजत नाही तर सगळं पीठ भाजल्यानंतर काढून घ्यायचं. थोडंसं हे असं काढून घ्यायचं आणि थोडंसं खूप गरम असतं, मग जरा गार झालं चांगलं भाजलं. आता मी या स्टेजला गॅस बंद केला आहे आणि या गरम तावडीमध्ये 1-2-3 मिनटं ठेवून द्यायचं. तोपर्यंत इकडे मिक्सरमध्ये हे जे मगाशी मी तळून घेतलं होतं ते काढते. ते बदाम, आणि मी काय करते आता, हे जे गरम मिश्रण आहे त्याच्यातच दूध टाकून ठेवते, म्हणजे तो आपण वितळला जातो त्याच्यातच. म्हणजे पुन्हा तो वितळवत बसायचा नाही, म्हणजे त्याचा पाक करायचा नाही. पाक करत बसला तर तो पुन्हा कडक होईल. हे आता या गरम कढईमध्ये त्याच्यामध्ये तो वितळून जाईल. आता हे मी आता हे असं मिश्रण झालेलं आहे. मी ह्या इथे भांड्यात काढून ठेवते.
आता सगळं ह्याच्यातच काढून घ्यायचं. आता हे काय काय जणी हाताने चुरटतात, पण मी मिक्सरला लावून घेते म्हणजे पटकन. फक्त पीठच भाजायला वेळ लागतो, बाकी काही. हा डिंक आपण फुलवून घ्यायचा म्हणजे बाळंतिणीला प्रॉब्लेम येत नाही. आणि जर आपल्याला पण खायचं असेल तरी पण असा फुलवून घेतला की कच्च्या डिंकाचा त्रास होतो. आणि जर कच्चा डिंक खायचाच असेल तर त्याची बरीच प्रोसिजर असते. 8 दिवस कच्च्या डिंकावरती तूप ओतून ठेवायला लागतं, मग ते त्याच्यात फुलतो, त्याच्यानंतर मग ते गरम करायला लागतं. आणि एवढं करण्यापेक्षा हा तळून घेतला झालं. आता हे जे मिश्रण आहे ते मी ह्याच्यात काढते. हे मिश्रण त्याच्यात काढते. आता हे जे बाकीचं राहिलंय ते एक थोडं फक्त एक मिनिट भाजून घ्यायचं, याच्यात टाकायचं, सगळं मिक्स करायचं आणि मग लाडू वळायचं. एकच सेकंद दाखवतो. त्याचं बघा एक टाकून घेते. पहिलं हलवून टाकते, हलवून एकच मिनिट भाजायचा, एकच फक्त भाजून घ्यायचं. एक मिनिट झाला, एक अर्धा मिनिट झालाय. अर्धा मिनिट त्याच्यानंतर लगेच खसखस टाकायची. खसखस आणि आधी 1 मिनिट भाजायचं, 2 मिनिट. ह्याला काही तूप टाकायची गरज नाही. ते नंतरच्या सगळं मशीनला मिक्स करायचं. आणि काय आणि हे काय हे बघा 2 मिनिटं झाले. खसखस आणि हलवून भाजून घेते. हे मी काढून घेते त्याच्यातच काढून घेते. आता खोबरं घेऊया आपण भाजून. बस आता हे खोबरं भाजलंय. मला भाजायला बारीक गॅस गॅस दाखव. हा गॅस एवढा बारीक ठेवायचा. बारीक गॅसवर 5 मिनिटं लागली. हे काढून घेते या मिक्सरची सगळ्या मिश्रणामध्ये काढून घेते. आता बाकी सगळं फक्त एक सेकंद गरम करायचं, जास्त नाही. हे सुंठ फक्त 1 सेकंद, सुंठ 2 मिनिट, खारीक पण 10 सेकंद, कारण ते ऑलरेडी चांगलं तयारच आहे. नंतर याच्यात एक 15-20 सेकंद गरम केलं त्याच्यात मिक्स करतो. आता हे बाळंबत्तीचा याला गुजरातीत काटलू म्हणतात. 32 प्रकारचे औषध असतात. अश्वगंधा, सुंठ, सगळे 32 प्रकारचे औषध आहे याच्यात. बाळंतिणीसाठीच फक्त पहिल्यांदाच जे लाडू करतो आपण बाळंतीण झाल्यावर ते साधारण याच्यात 25 ग्रॅम बाळंबत्तीचा टाकला. आणि हा कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात मिळतो. आता हे मी सगळं गरम याच्यातच गूळ टाकला होता, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. हे बघा याच्यात गूळ गरम याच्यातच तो आपोआप विरघळलेला आहे. हे सगळं आता मिक्स करते आणि लाडू वळते. जर तुम्हाला गूळ कमी वाटला तर तुम्ही गूळ घालू शकता, नाही तर पिठी साखर घालायची असेल तर पिठी साखर घालू शकता. आता हे सगळं मिक्स करते आणि लाडू मला की तुम्हाला दाखवते. हा खास बाळंतिणीचा. आणि जर तुम्हालाच फक्त खायचा असेल, बाळंतिणीला नसेल द्यायचा, तर बाळंबत्तीचा टाकायचा नाही, कारण ती सगळी
आयुर्वेदिक औषधं गरम असतात. त्याचं दालचिनी येते, लवंग येते, काळी मिरी येते, सगळ्या प्रकारची ती 32 लाडू. आणि पहिल्या महिन्यात सगळं बाळंतीणीला गरम देतात. गरम वस्तू म्हणजे गरम देतात, म्हणजे गरम जेवण नव्हे, गरम पडणाऱ्या वस्तू. त्याच्यामुळं मग तो 32 टाकायचा. गुजरातीत काटलू, कारण तुम्ही दुकानात गेलात की ते 32 मागितलं की ते बरणीतनं ते काटलूवर नाव लिहिलेलं असतं, तेच देतात. पाहिजे तर तुम्ही गुगल बघू शकता. ते सगळं मिक्स केलंय, गूळ वगैरे. मला साधारण 2.5 वाटी गूळ लागला 3 वाट्या गव्हाच्या पिठाला, कारण सगळं सामान येतं म्हणून सगळं मिक्स केलं. आणि जर वाटलं तर गूळ थोडं मिक्सरला, सगळं सारण मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे मिळून येतं. हे अशा प्रकारे लाडू होतात. मी लहानच केले, कारण हल्ली बाळंतीणी मुली जास्त काही मोठा लाडू खात नाहीत, त्याच्यामुळे मी छोटे छोटेच केले. पूर्वी आमच्या वेळेला मोठा मोठा लाडू असायचा, पण आता लहान लहान ते काही खात नाहीत मुली. आणि आता हा एवढा सगळा लाडू बनवायला आपल्याला किती, त्याचे 40-50 लाडू होतील. आणि त्याचा साधारण खर्च आपल्याला येतो 450 किंवा 500 रुपये. पण आपल्याला घरचे चांगले हात स्वच्छ सामान घातलेले असे आपण लाडू करू शकतो. आता सगळे लाडू झाले, हे मोजते आणि सांगते तुम्हाला किती होतात आणि साधारण किती खर्च येईल. आणि आता बाहेर 1100 ते 1000 रुपये किलोनी लाडू मिळतात. त्याच्यापेक्षा आपलं घरी थोडंसं 1 तास 1.5 तास जातो, पण आपली मेहनत केली तर घरच्या घरी लाडू खायला चांगला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात 32 ते 35 लाडू खूप झाले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. फोटो